लव्ह जिहाद कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारच्या हालचाली कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी आणि न्याय विभागाकडे असल्याची सूत्रांची माहिती। त्यासाठी विशेष समितीचीही स्थापना। गर्भलिंग निदान कायदा आणखी कठोरपणे राबवला जाणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत माहिती। दोषी डॉक्टरांची सनद रद्द करण्याची 193 प्रकरणं मेडिकल काउन्सिलकडे पाठवली। त्यातल्या अनेकांची सनद रद्दही झाल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती। स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांना मोकोका लावा, तसंच मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी द्या। जितेंद्र आव्हाड यांची मागणी। तर मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देता येईल का याचा विचार करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून सल्ला घेतला जाईल। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार आज बारामतीत जाणार। बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी ते जाणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची आज निवड होणार। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार। त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा होणार। हिंगोलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकरांच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश। आतिश दांडेगावकरांचा मुंबईत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश। किसान सभा लाँग मोर्चाच्या शिष्टमंडळाची काल सरकारसोबत झालेली बैठक समाधानकारक न झाल्याची माहिती। त्यामुळे आज शिष्टमंडळ आणि आंदोलक यांच्यामध्ये चर्चा होणार। त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार। दुचाकी पार्किंगच्या वादातून छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरात टोळक्याकडून एका दाम्पत्याला मारहाण। मारहाणीत जखमी झालेली महिला 5 महिन्यांची गर्भवती। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून चौघांना अटक। गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला। त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचे काय दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आरोपी अटक करून आम्ही त्यांच्यावरती कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। पुण्यात शिक्रापूरमध्ये कारला दुचाकी धडकल्याच्या रागातून 2 कापड व्यावसायिकांना टोळक्याकडून बेदम मारहाण। घटनेमुळे परिसरात तणाव। या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल। पुढची कारवाई सुरू। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात 55 वर्षीय महिलेची अत्याचारानंतर हत्या। गंगापूरमध्ये ज्वारीच्या शेतात गंभीर अवस्थेत महिला सापडली। 25 वर्षीय संशयित आरोपी ताब्यात। घटनेनंतर नवापूर तालुक्यात संतापाची लाट। चायनीज भेळमध्ये चिकन आढळल्यानंतर ग्राहक संतप्त। मुंबईच्या विरार भागात ग्राहक आणि हॉटेल चालकात वाद। डीमार्ट रोड परिसरातील चायनीज हॉटेलमध्ये शाकाहारी चायनीज भेळमध्ये चिकनचे तुकडे आढळले। चूक मुद्दाम नसून चुकून झाल्याचं हॉटेल चालकाचं स्पष्टीकरण। सोशल मीडियावरही या विषयाची चर्चा। नागपुरात केंद्र सरकारच्या एम्समध्ये मेसच्या जेवणात किडे आणि सुरवंट, तर मशरूम करीमध्ये स्पंजयुक्त पदार्थ। विद्यार्थ्यांनी व्हायरल केले व्हिडिओ। विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। एम्समध्ये नवीन मेस कंत्राटदार। हिंगोलीच्या धनगरवाडी गावात शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर विहीर मंजूर करत अपहार केल्याचं प्रकरण। 13 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। ग्रामसेवकासह तांत्रिक अधिकारी आणि इतरांवर कारवाई करण्याची मागणी। यवतमाळमध्ये आलिशान घरात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। दारू निर्मितीसाठी लागणारं साहित्य जप्त। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठावर सुशोभीकरण। यामध्ये 400 वर्षांपूर्वीचा दगडी घाट तोडून नव्यानं बांधणार असल्याचा स्थानिक पुरोहित संघाचा आरोप। जुन्या दगडी पायऱ्या तशाच ठेवून नवीन कामं करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।